नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुणार्थ दीपिका बाबाजी महाराज पंडित. भाग 67. मागे आपण पाहिलं म्हणजे मागच्या भागात गुरुचं वर्णन आहे, त्याच्यामध्ये ते थोडं आपण रिपीट करू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निवृत्तीनाथांना उद्देशून की श्री गुरु हे जीवाच्या ठिकाणी असलेला अनादि अविद्या अहंकार दूर करून परब्रह्माला व्यापणाऱ्या विद्यावृत्ती म्हणजे शुद्ध बुद्धिरूप प्रज्ञेची पहाट करणारे सूर्य आहेत. निवृत्तीनाथ हे जणू असे आहेत की जीवाच्या ठिकाणी असलेला अनादि अविद्या अंधकार दूर करून परब्रह्माला व्यापणाऱ्या विद्यावृत्ती म्हणजे शुद्ध बुद्धिरूप प्रज्ञेची पहाट करणारे सूर्य आहात. म्हणजे ते प्रज्ञा प्रभात सूर्य आहेत. संसारात शिणलेल्या सर्वांचे विश्रांती स्थान आणि सोहमभाव काय असतो ते दाखविणारे ते दीपस्तंभच आहेत. पत्नी जशी पतीच्या स्वाधीन असते तशी ब्रह्मविद्या ही सर्वस्वी श्री गुरूंच्या स्वाधीन आहे. विशद विद्या वधू वल्लभा म्हणजे विशद विद्या ही वधू आहे, तिचे वल्लभ हे श्री गुरु आहेत. त्रिगुणात्मक प्रतीती ही अज्ञानजन्य आहे. म्हणजे जीवाने केवळ कल्पलीले जगत वस्तुत्व आणि जगत सत्यत्व हे आत्मज्ञानाने नष्ट होते. म्हणजेच नामरूपे परब्रह्माशी मूळचे ऐक्य पावतात व नामरूपासह एक सगुण सच्चिदानंद परब्रह्मच जीव जगताच्या ठिकाणी अनुभवला येतो. त्यामुळे तिथे सुखदुःख किंवा हर्षखेद यांना काहीच वाव नसतो. म्हणूनच हे श्री गुरु तू ज्याच्यापासून लपून राहतोस त्यांना हे विश्व स्वतंत्र वेगळे असे वाटते, किंवा याच्या उलट ज्यांना विश्व हे स्वतंत्र आणि वेगळे असे वाटते त्यांच्यापासून तू नेहमीच लपून असलेला असतोस. पण ज्यांना तू प्रगट आहेस त्यांना सर्वत्र चिद विलासच वाटतो. पण ज्यांना तू प्रगट आहेस त्यांना सर्वत्र चिद विलासच वाटतो. तू जया प्रती लपसी तया विश्व हे दाविसी प्रगट ते करीसी आवघेची. तू जया प्रती लपसी तया विश्व हे दाविसी प्रगट ते करीसी अवघेची. हे सच्चिदानंद परब्रह्म सर्वत्र आहे, पण ज्याच्या हे लक्षात येत नाही त्यांना अज्ञानी किंवा जीव असे म्हणतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या भ्रमामुळे जग हे सत्य भासते व सच्चिदानंद परब्रह्म त्यावेळी दिसेनासे होते. म्हणजे दोरीवर ज्यावेळी आपण सर्प पाहतो त्यावेळी दोरी जे मूळ आहे ते दिसेनासे होते. म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म हे मूळ आहे ते दिसेनासे होते, कारण त्या ठिकाणी भ्रमामुळे अविद्याने जो भ्रम झाला त्याच्यामुळे तिथे जग भासते आणि ते जग खरे वाटून आपल्या सुखदुःखाला आणि हर्ष विषादाला कारण ठरते. वस्तुता नामरूपात्मक जगत ही परमेश्वराचीच सच्चिदानंद शक्ती आहे. फक्त तो विद्यारण्य स्वामींनी सांगितल्याप्रमाणे सोपाधिक भ्रम होय. सोपाधिक भ्रम आणि निरुपाधिक भ्रम याविषयी आपण मागे चर्चा केली आहे. अध्यात्म रामायणात अहिल्याने जी रामाची स्तुती केली आहे त्यात हाच भाव आहे. म्हणूनच भगवंताची मायाशक्ती व भगवान दोघेही मुळात
सच्चिदानंद स्वरूपच आहेत, अभिन्न आहेत. म्हणून सर्वत्र भगवंतांची लीलाच चालू आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मांडुक्य कारिकेत म्हणजे मांडुक्य उपनिषदावर ज्या कारिका लिहिण्यात आल्या त्या कारिकामध्ये असं म्हटलं आहे की जग नाही, जगाची उत्पत्ती नाही, प्रलय नाही, कोणी बद्ध नाही, कोणी मुक्त नाही, कोणी साधक नाही, कोणी मुमुक्षु नाही. त्यामुळे मुक्त होण्याचा काही प्रश्नच नाही, कारण सर्वत्र एक आणि एकच अविच्छिन्न आत्मस्वरूपच आहे. हे श्रीगुरु, हे सर्व तूच असल्यामुळे कुणाच्या ठिकाणी ज्ञान तर कुणाच्या ठिकाणी अज्ञान अशी तुम्हीच लीला करता आहात. जगात पाणी जे ओलेपणा मिळवते ते केवळ तुझ्याचमुळे, तुझ्याच आर्द्रतेमुळे ते गोड सुद्धा झाले आहे. तुझ्याच क्षमागुणामुळे पृथ्वीच्या ठिकाणी क्षमागुण आलेला आहे. तुझ्याच तेजामुळे सूर्यचंद्र हे देदीप्यमान आहेत, नाहीतर ते एखाद्या शंख शिंपल्यासारखे निर्जीव आणि कळाहीन राहिले असते. हे गुरु, वायू तुझ्यामुळेच दिमाखाने इकडे तिकडे वाहतो. हे गुरु, फार काय सांगावे, तुझी माया शक्तीच पण तुझ्यामुळे अगाध झाली आहे. हे गुरु, फार काय सांगावे, तुझी माया शक्तीच तुझ्याचमुळे अगाध झाली आहे व तुझ्याचमुळे ब्रह्म साक्षात्कार करण्यायोग्य ज्ञान डोळस पण झाले आहे. तुझे गुणवर्णन करणे हे वेदांनाही कठीण गेले. जशी काजव्याप्रमाणे असणारी चंद्राची अवस्था सूर्याप्रमाणे असते त्याप्रमाणे. म्हणून परब्रह्माच्या स्वरूपाचा साक्षात्कार परब्रह्माहून अलग असले तर मुळीच आणि कधीच होणार नाही. चंद्र जैसा खद्योत आम्हा श्रुती तुझ्या अंत. हे गुरु, आता तुझी स्तुती न करता निवांतपणे तुझ्या चरणावर मस्तक ठेवावे हेच उत्तम. स्तुती सांडुनी निवांता चरण ठेविजे माथा. फक्त तुझे कृपा भांडवल सोड, तिजोरी मोकळी कर, म्हणजे मी माझ्या मतीची पोतडी त्या धनाने भरून घेईल, कृपारूप धनाने भरून घेईल आणि त्या कृपाधनाने संतांच्या कानात घालण्याकरता श्रवण विवेक रूपी आकर्षक अशी कर्णभूषणे त्यांना लिविवीन. हे श्री गुरुराया, आता फक्त एक करा, गीता पद्यात भगवंतांनी ठेवलेला अर्थरूपी ठेवा मला दिसेल असे ज्ञान प्रेमरूपी अंजन माझ्या डोळ्यात भरा, अशी विनंती श्री ज्ञानेश्वर महाराजांनी श्री निवृत्तीनाथांना केली आहे. आता श्री ज्ञानेश्वर अजून पुढे काय म्हणतात ते आपण पाहू. त्यावर श्री निवृत्तीनाथ म्हणाले की हा तुझा विनंती करण्याचा सुंदर मार्ग मला फार आवडला. तेव्हा आता कर्पूर रत्नासारखा सुंदर गीतारंत लगेच सांगू लाग. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, होय महाराज, आपण आपल्या मुखाने मला ग्रंथ सांग या म्हणण्याचीच तर मी वाट पाहत आहे. हराळी आधीच अमर, हराळी म्हणजे गवत दुर्वा, हराळी म्हणजेच अमर, त्यावर अमृताचा पूर. आता आपण केलेल्या आज्ञारूप प्रसादाने गीतेतील मूळ पदाचे साहित्य अलंकाराने युक्त असे मी प्रतिपादन करेन. त्यामुळे जीवाच्या अंतःकरणातील संशयाची नौका बुडून जाईल. मी गुरुकृपेच्या घरी जोगवा मागणार आहे. तो जोगवा म्हणजे माझ्या व्याख्यानात माधुर्य अवतरो. जैशी संदेहाची डोणी बुडे, डोणी म्हणजे नौका, जैशी संदेहाची डोणी बुडे, माले मागून घरी कृपा गुरुकृपेच्या. माले म्हणजे हे जे खंडोबाचा नागर जो असतो, जो गळ्यात घालून भिक्षा मागितली जाते, त्याला माले म्हणतात. माली. 13व्या अध्यायात श्रीकृष्णाने काय सांगितले त्याचाच आता मी
थोडक्यात विस्तार करणार आहे. त्याचाच आता मी थोडक्यात परामर्श घेणार आहे. श्रीकृष्ण म्हणाले की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगाने हे सर्व जगत उत्पन्न झाले व त्रिगुणाच्या संघामुळे मूळचा निसंग आत्मा संसारी किंवा जीवरूप कसा झाला किंवा कसा भासतो, तर अशा प्रकारे मूळचा अशुद्ध असताना सुद्धा प्रकृतीत सापडणे हेच त्याच्या सुखदुःखाचे हर्ष विषादाचे कारणही आहे. अशा प्रकारे मूळचा अशुद्ध असताना सुद्धा प्रकृतीत सापडणे हेच त्याच्या सुखदुःखाचे आणि हर्ष विषादाचे कारण आहे. अन्यथा गुणांचा संबंध सोडून पाहता आत्मा मुळाचाच गुणातीत म्हणजे तो आहे तसाच आहे आणि तो आहे तसाच राहतो आणि आहे तसाच राहील. तरी असंग अशा आत्मस्वरूपाला त्रिगुणाचा संग कसा झाला? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचा नेमका संबंध काय? गुण कोणते आहेत आणि ते किती आहेत? ते जीवाला बंधनात म्हणजे नक्की बांधतात म्हणजे नक्की काय करतात? आत्मस्वरूपाला गुणातीत केव्हा म्हटले जाते? या सर्व संशयाचा उलगडा करणे हाच आताच्या माझ्या निरूपणाचा विषय आहे. श्री भगवान म्हणाले, अर्जुना, एकाग्रतेची सर्व सेना एकत्र करून म्हणजे इंद्रिय मन यांना एकत्र करून, ही सगळी आपली एकाग्रतेची सर्व सेना आहे, तर त्या सेनेला एकत्र करून या ज्ञानाला ग्रहण केले पाहिजे. या ज्ञानाला ग्रहण केले पाहिजे. मागे मी खूप वेगवेगळ्या प्रकारे ज्ञानाचे वर्णन केले, पण अजूनही तुला अनुभव आलेला दिसत नाही. अर्जुना, याच ज्ञानाला श्रुतीने पर म्हणजे श्रेष्ठ असे वारंवार म्हटले आहे. खरोखर ज्ञान हे आपले आत्मस्वरूपच आहे हे विसरून किंवा हे जो विसरतो त्यालाच जीव म्हणतात. तर हे विसरून जीवाने आपल्या अंतःकरणात संसार इत्यादीचे ज्ञान तसा ठस भरून ठेवल्यामुळे आपल्या आत्मस्वरूपालाच पर म्हणण्याची आपल्याला पाळी आली आहे आणि हेच आपले खरे दुर्दैव आहे. पण आत्म्याचे ज्ञान हे अग्निरूप असून इतर संसार ज्ञान हे वाळलेल्या कडक झालेल्या गवताप्रमाणे आहे. अगा याची कारणे हे उत्तम सर्वोपरी मी म्हणे, जे वन्नी हे तृणे येरे ज्ञाने, ज्याप्रमाणे वाळलेले गवत अग्नीने भस्म होते त्याप्रमाणे अज्ञान काळी सर्व संसार वस्तुरूप वाटत होता, तो आता आत्मज्ञान झाल्यामुळे अज्ञान ब्रह्मजन्य संसाराचे अस्तित्व केव्हाच नव्हते व आताही नाही व पुढे कधी होणारही नाही असा स्पष्ट बोध होतो. असो, ज्या ज्ञानाच्या योगाने फक्त संसार स्वर्ग इत्यादी जाणल्या जातात व त्याकरता यज्ञ यागादी कर्माची निरर्थक उठाठेव केली जाते व ज्यामुळे भेद किंवा द्वैत हेच सत्य म्हणून ओळखले जाते, ते असे तृणवत ज्ञान अतिशय निरर्थक आहे असे समज. पण कल्पांत समयी आकाश संपूर्ण वायूच्या लाटांना गिळून टाकते. त्याप्रमाणे आत्मज्ञान झाले की इतर ज्ञाने केवळ आणि केवळ स्वप्नवत वाटतात, मिथ्या वाटतात, खोटी ठरतात. हजारो किरणांनी युक्त अशा सूर्याचा उदय होताच चंद्र इत्यादिकांचे तेज निस्तेज होते, लोपल्यासारखे होते. प्रलयात एकार्णवाची म्हणजे जिकडे तिकडे पाणीच पाणी आणि पूर्ण पाणी असल्यानंतर तो सर्व एक समुद्रच अशी स्थिती ती असते, त्याला म्हणतात एकार्णव. तर प्रलयात एकार्णवाची स्थिती झाली असता सर्व नदी नाल्यांचा ठाव ठिकाणा राहत नाही. अलगपणा जो असतो तो नाहीसा होतो, कारण सगळीकडे पाणीच पाणी. तसे
आत्मज्ञान झाले की इतर ज्ञाने टोटली पूर्ण नदी नाल्याप्रमाणे लयाला जातात व मूळची अनादिमुक्त स्थिती जी जीवाची मूळचीच आहे ती त्याच्या जशीच्या तशी प्राप्त होते. त्याला काहीही करावे लागत नाही, कुठेही जावे लागत नाही, वगैरे वगैरे. अनादि जे मुक्तता आपली असे पांडुसुता, तो मोक्ष हाता येता होय जेणे. अविद्या भ्रम हा काल्पनिकच असल्यामुळे तो होता तेव्हाही खरोखर नव्हता. म्हणून मी केव्हाच अविद्येने बद्ध झालो नाही. सदा सर्वदा मुक्त म्हणजेच काय, अविद्या रहितच आहो असा ज्या आत्मज्ञानाने अनुभव येतो त्याला अनादि मुक्ततेचा अनुभव असे म्हणतात. मी पूर्वी बद्ध होतो, आता मात्र मुक्त आहे बर का. मी पूर्वी बद्ध होतो, आता मात्र मी मुक्त आहे बर का, असे ज्या ज्ञानाला वाटते तो अजून खरोखरच अज्ञान भ्रांतीच्या घोर निद्रेमध्ये पहुडलेला आहे. अज्ञान भ्रांतीतच तो भटकतो आहे असेच म्हणावे लागते. तात्पर्य मी बद्ध आहे असे म्हणणे जितके भ्रांतीजन्य म्हणून व्यर्थ आहे, तितकेच मी आता मुक्त झालो हे म्हणणेही भ्रांतीजन्य, व्यर्थ आणि मूर्खपणाचे आहे. नित्यमुक्त आत्माच्या ठिकाणी बंध मोक्ष या कल्पनेला वावच नाही. नित्यमुक्त आत्मा म्हटल्यानंतर त्याच्या ठिकाणी बंध मोक्ष यांना वाव नाही. बंध व मोक्ष मानणे हे दोन्ही प्रकार भ्रांतीजन्य आहेत. बंध व मोक्ष मानणे हे दोन्ही प्रकार भ्रांतीजन्य आहेत असो. या आत्मज्ञानाचा अनुभव आला की संसार डोकेवर काढत नाही. या आत्मज्ञानाचा अनुभव आला की संसार डोकेवर काढत नाही. म्हणजे ज्ञान विचाराने संसाराचे अस्तित्व आहे, संसाराचे अस्तित्व आहे असे कधीच वाटत नाही. मनानेच मन मागे खेचल्या जाते, मनानेच मन मागे सारल्या जाते व शरीरच शरीराच्या ठिकाणी विश्रांती अवस्थेत, संतोषप्रद अवस्थेत आपले सुख आपण अनुभवत असते. म्हणजेच देहात राहूनही देहाचे ऐक्य बाळगत नाही. मग असे ज्ञानी स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण या चार देहाच्या अडवणुकीला, या चार देहारूप अडवणुकीला एकदम ओलांडून माझ्या योग्यतेचे होतात, माझ्या योग्यतेचे होतात. म्हणजेच अहम ब्रह्मास्मी. मग ते देहाचे बेळे, बेळे म्हणजे अटकाव, कुंपण किंवा अडवणूक वगैरे वगैरे. मग ते देहाचे बेळे ओलांडून एकेच वेळे सवतुकी कांटाळे माझे झाले, म्हणजे माझ्या योग्यतेचे झाले. त्यांना मला एकाच तराजूत टाकलं तर तो कांटाळ म्हणजे तराजू समान राहील यात संशय नाही. म्हणजे ज्ञानाने मी सर्व देहाहून निराळा असा ब्रह्मरूप आहे हे कळते. अर्जुना, ते माझ्या नित्यपणामुळेच नित्य होतात आणि माझ्या अखंड पूर्णतेमुळे ते सुद्धा अखंड परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण होतात. ज्याप्रमाणे मी ब्रह्मानंद स्वरूप आणि सत्य आहे तसेच तेही होतात यात संशय नाही. माझ्यात व त्यांच्यात काहीच भेद राहत नाही. ज्याप्रमाणे घट फुटला असता तो आपोआपच महदाकाश होऊन त्यात मूळचाच असल्याप्रमाणे तिथेच स्थिर होतो, त्याप्रमाणे मी जसा जेवढा आहे तसे तेही तसेच होतात. जे मी जेवढे जैसे ते तेची झाले तैसे,
घटभंगी घटाकाशे आकाश जेवी. ही अतिशय महत्वाची ओवी आहे. जे मी जेवढे जैसे ते तेची झाले तैसे घटभंगी घटाकाशे आकाश जेवी. खरं म्हणजे यात संपूर्ण अध्यात्म आलाय. बाकी सर्व विस्तार विस्तार आणि विस्तार आहे. जीव हा मुळात परब्रह्म स्वरूपच आहे. त्यामुळे परब्रह्माचे नित्य शुद्ध सच्चिदानंद इत्यादी धर्म त्याचे ठिकाणी कायमच असतात. पण ते धर्म विसरून जीवाने किंबहुना जो हे धर्म विसरतो त्याला जीव म्हणतात. म्हणजेच तेच धर्म विसरून जीवाने विपरीत धर्म आपल्या ठिकाणी मानून घेतले आहेत. म्हणून जीवाला त्याच्या आत्मधर्माची जाणीव करून देणे इतकेच आता काम आहे. बाकी काही करावे लागत नाही. असो, मूळ दिव्यापासून लावलेल्या अनेक दीपज्योती मूळ दिव्याशी एकरूपच असतात. त्याप्रमाणे ज्ञानाने जे माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले ते माझ्याहून निराळे कधीच नसतात, कधी नव्हते आणि कधी नसणार. याप्रमाणे भगवंताने अर्जुनाला आत्मज्ञानाची गोडी लावली, चटक लावली. म्हणून आत्मज्ञानाच्या थोरवीचे लगोलग वर्णन पण केले. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, अरे अर्जुना, माझे भाषण, माझा उपदेश ऐकायला तुझ्यासारखा श्रोता मिळाल्यामुळे माझ्या वक्तृत्वाला, माझ्या सांगण्याला आज ते सांगणे तेजाळल्यासारखेच होणार आहे. मी एकटा एकच असताना हे त्रिगुण रूप पारधी मला अनेक देहपाशात कसे अडकवतात, तसेच क्षेत्राशी माझा संबंध कसा होतो, हे जग कशा रीतीने उत्पन्न होते ते सर्व तुला सांगतो. ऐक. या सर्व जगाला क्षेत्र म्हणतात. त्याचे कारण माझे नुसते असणे हे बी होऊन येथे प्राणीमात्राचे अमाप पीक येते. जगताचे कारण जी जड प्रकृती ही परमेश्वराच्या सत्तेवरच भ्रांतीने अभिन्न भासते. एरवी अखंड सच्चिदानंद परमेश्वराची शक्ती ही त्रिगुणात्मक जड विनाशी अशी राहणे शक्यच नाही, त्रिवार शक्य नाही. ती सच्चिदानंद स्वरूपच आहे, पण केवळ अज्ञानामुळे, म्हणजे ती सच्चिदानंद स्वरूप आहे याच्या अज्ञानामुळे ती परमेश्वराची सच्चिदानंद शक्ती ही त्रिगुणात्मक भासते, माया शक्तिरूप भासते. या जीवाच्या कल्पनेला सुद्धा परमेश्वराच्या सत्तेचाच आधार आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे. या जीवाच्या कल्पनेला, जीवाने ही जी कल्पना केली आहे की परमेश्वराची शक्ती ही त्रिगुणात्मक जड विनाशी आहे असे मानणे, ही जी कल्पना आहे, या जीवाच्या कल्पनेला सुद्धा परमेश्वराच्या सत्तेचाच आधार आहे. त्याशिवाय ते राहू शकत नाही. या प्रकृतीतून ब्रह्मांडातील सर्व स्थूल सूक्ष्म तत्वे उत्पन्न होतात आणि ते सगळे तिथेच लय पावतात. म्हणून तिला महद ब्रह्म असे नाव आहे. जगत उत्पत्ती, नंतर स्थिती, नंतर लय हे सर्व प्रकृतीच्या भूमीतच होतात. म्हणजेच प्रकृतीस त्याच्या कार्यरूपाने परिणाम पावते. म्हणजेच प्रकृती त्या कार्यरूपाने परिणाम पावते. फक्त त्या सर्वांना
परमेश्वर शक्तीचाच, परमेश्वर सत्तेचाच आधार आहे. परब्रह्म फक्त विवर्त उपादान कारण आहे. परब्रह्म फक्त विवर्त उपादान कारण आहे. सारांश: जड विनाशी जगत पसारा हा केवळ प्रकृतीचाच परिणाम असून हा जगत पसारा परब्रह्माचा परिणाम स्वरूप दिसतो तो मात्र भ्रम असून हा केवळ प्रकृतीचाच परिणाम स्वरूप असणारा जगत पसारा हा परब्रह्माचाच अध्यस्त व भ्रमजन्य असा विवर्त होय. म्हणजे जीव जगत पसारा सत्य वाटत असल्यामुळे त्याला आधार असलेल्या परमेश्वर सत्तेचा लोप होतो. म्हणजे साप जेव्हा दिसतो तेव्हा दोरी दिसत नाही. दोरी म्हणजे दोरीला आधार असलेल्या, म्हणजे इथे परमेश्वराच्या सत्तेचा लोप होतो, विसर पडतो. म्हणजेच जड विनाशी जगत पसारा ही केवळ प्रकृतीचाच परिणाम असून हा जगत पसारा परब्रह्माचा परिणाम स्वरूप दिसतो तो भ्रम असून हा केवळ प्रकृतीच्याच परिणाम स्वरूप असणारा जगत पसारा हा परब्रह्माचाच अध्यस्त अर्थात भ्रमजन्य असा विवर्त होय. म्हणजे जीव जगत पसारा सत्य वाटत असल्यामुळे तो सुखदुःखाला आणि हर्ष विषादाला कारण आहे आणि त्याला आधार असलेल्या परमेश्वर सत्तेचा लोप होतो, विसर पडतो. जसे मृगजळ दिसले की हा भ्रम सूर्यप्रकाशाच्या कंपनामुळे होतो. याकडे दुर्लक्ष झाले तरच मृगजळ दिसणार, अन्यथा नाही. या महद ब्रह्मालाच अव्यक्त पण म्हणतात. वेदांतात माया म्हणतात, यालाच अज्ञानही म्हणतात. आणि ही स्थिती असते की दिसते पण ते खरे वाटणारे नाही याचा स्पष्ट बोध होतो. अर्जुना, आपण आपले जे स्वरूप विसरलो आहोत तेच अज्ञानाचे खरे स्वरूप होय. अर्जुना, आपण आपले जे स्वरूप विसरलो आहोत तेच अज्ञानाचे खरे स्वरूप होय. आपला आपण पया विसर जो धनंजया तोची रूप या अज्ञानाशी. प्रत्येक जीव जड विनाशी देह म्हणजे मी असे समजतो. प्रत्येक जण किंवा प्रत्येक जीव जड विनाशी देह म्हणजेच मी असे समजतो. या विपरीत ज्ञानावरून जीवाला आपल्या मूळ सच्चिदानंद आत्मस्वरूपाची विस्मृती किंवा अज्ञान आहे हे समजून येते. ज्याप्रमाणे वात उजळून त्याच्या प्रकाशाने अंधार पाहू गेल्यास तो दिसतच नाही, त्याप्रमाणे विचार केल्यामुळे जे दिसत नाही ते अज्ञान होय. असेही दुसऱ्या शब्दात अज्ञानाचे स्वरूप सांगता येते. आणि काही एक असे जे विचारावेळे न दिसे, वाती पाहता जैसे अंधारे का. ज्याप्रमाणे दुधाची साय दूध तापवून निश्चळ राहू दिले तरच त्याच्यावर जमते व दूध हलवले वारंवार पाहिले की साय परत दुधात मिसळून जाते. म्हणून जेव्हा विचार असतो तेव्हा अज्ञान नसते आणि जेव्हा विचार नसतो तेव्हा तिथे अज्ञान असते. म्हणजेच जेव्हा विचार असतो तेव्हा अज्ञान नसते व जेव्हा विचार नसतो तेव्हा तिथे अज्ञान असते. जागृत अवस्था नाही, स्वप्नावस्था नाही किंवा समाधी नाही, या तिन्ही अवस्थे वेगळी. जी घनदाट सुषुप्ती असते त्याप्रमाणे अज्ञानाला समज किंवा वायूला उत्पन्न करण्यापूर्वी आकाश जसे रिकामे रिकामे आणि एकटे एकटे होते तसे अज्ञान राहील किंवा पलीकडे खांब आहे
की पुरुष आहे. पैल खांब का पुरुष ऐसा निश्चय नाही एक. असा काही एक निश्चय होत नाही नुसता एखाद्या खांबाचा व एखाद्या पुरुषाचा भास होत राहतो. त्याप्रमाणे आत्मवस्तू जशी आहे तशी दिसत नाही, पण भलतेच काही दिसत नाही, पण भलतेही काही दिसत नाही. रात्र नाही, उजेड नाही, सांज वेळ असावी त्याप्रमाणे आपले ज्ञान नसते आणि आपल्या विरुद्धही ज्ञान नसते. अशी जी कोणी गूढ एक दशा आहे तिला अज्ञान म्हणतात व अशा अज्ञानाने गुंडाळलेल्या चेतन प्रकाशाला क्षेत्रज्ञ किंवा जीव असे नाव आहे. तेवी वस्तू जैसी असे तैसी किरण दिसे, परी काही अनारिसे देखिजे ना. ना राती ना तेज, ते संधी जेवी सांज, तेवी विरुद्ध का निज ज्ञान हाती. ऐसी कोणी एकी दशा, तिये वाद अज्ञान ऐसा तया गुंडाळलिया प्रकाशा क्षेत्रज्ञ नाम. मी ब्रह्म जाणत नाही अशी जी जीवाचे ठिकाणी वृत्ती स्फुरते ते अज्ञानाचे कार्य असून त्यामुळे ज्ञान हे नेहमीच गुंडाळलेलेच राहील किंवा गुंडाळलेलेच असते. वस्तुतः अज्ञान नाही. अज्ञान आणि अज्ञानाचे कार्य यांना महत्व देणारा म्हणजेच ते सत्य मानणारा, नित्य समजणारा, सुखदुःखाला कारण समजणारा, हर्ष विषादाला कारण समजणारा व आपल्या स्वरूपाला न जाणणारा हाच क्षेत्रज्ञ म्हणजे तो यावेळी जीव समजला जातो. हाच खरा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा संबंध होय. हे चांगले लक्षात ठेव. सत्तेचा हा निसर्गता स्वभाव आहे. दोरीवर जेव्हा सर्प भासतो तेव्हा तो खरा वाटतो. म्हणजेच काय, तो कार्यकारी होतो. म्हणजेच तो काय, भीती उत्पन्न करतो. खरोखर अस्तित्वात नसलेल्या वस्तूला सत्ता मिळाली की ती कार्यकारी होते. खरोखर अस्तित्वात नसलेल्या वस्तूला सत्ता मिळाली की ती वस्तू कार्यकारी होते. हा स्वाभाविक नैसर्गिक असा स्वभाव आहे. अज्ञान हे वस्तुतः अस्तित्वात नाही. अज्ञान हे वस्तुतः अस्तित्वात नाही, पण जीवाने अमर्याद आणि अद्वैत अशा आपल्या सत्तेवरच अज्ञानाला मानले असल्यामुळे अज्ञान सत्तावान होऊनही कार्यकारी होत नाही. म्हणजे जीवालाच जीव जग पसारा म्हणजे नामरूपात्मक पसारा असा वाटतो. पृथक पृथक वाटून जीवाला खरी सृष्टी वाटून ती सृष्टी सुखदुःखे इतर भास दाखवण्यास समर्थ होतात. क्षेत्रज्ञ जीवाने आपले सच्चिदानंदी स्वरूप न विसरणे व अज्ञानाचे किंवा प्रकृतीचे अस्तित्व खरे मानणे हाच खरा क्षेत्राचा क्षेत्रज्ञाशी असणारा गूढ संबंध होय. हा संबंध केवळ काल्पनिक आहे, कारण मुळात एक अद्वैत परब्रह्मच असल्यामुळे अज्ञान आणि त्याची प्रकृती ही मुळीच अस्तित्वात नसताना, म्हणजे मी ब्रह्म जाणत नाही अशा कल्पनेमुळे क्षेत्राच्या क्षेत्रज्ञाशी असणारा संबंध केवळ काल्पनिक ठरतो, अशा इथे भाव प्रगट झाला आहे. आता आत्मवस्तू आपल्यालाच अज्ञान रूपाने पाहते, म्हणजे मी ब्रह्म जाणत नाही असे म्हणते आणि आपल्यालाच अनेक रूपाने पाहते सुद्धा. कोणत्या प्रकारे कोण काय पाहते हे सांगता येत नाही. परब्रह्माप्रमाणेच परब्रह्मावर भासणारे अज्ञान कार्यही अपरिमित असल्यामुळे पण त्याची पण संख्या करवत नाही. अज्ञान, अज्ञान कार्य आणि ते पाहणारा ही सर्व त्रिपुटी अज्ञानातीलच आहे. परब्रह्म नित्य असंग व प्रकाश रूप असल्यामुळे ते त्या त्रिपुटीला नुसते प्रकाशक आहेत असा इथे भाव आहे. नमस्कार.